हा सोलर नाही का आपल्याला 3 माझं पूर्ण नाव मैनूर रानू नरोटे राहणार सोगाव. आता आम्हाला शेतीच्या कामासाठी सोलर लावण्यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज केलो आणि जिच्याने सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही पूर्णपणे आता शेतीला पाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आम्ही ऑनलाईन सुद्धा 7/12 आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स भरून आम्ही ऑनलाईन करण्यासाठी शेती केंद्रामध्ये गेलो आणि ऑनलाईन केलो. ऑनलाईन कुठं केल्या? आपला महेश पवार याच्याकडून. महेश पवार बापडा सेतू केंद्रामध्ये त्यांनी ऑनलाईन केले. ऑनलाईन करायसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागले? 7/12 आणि आधार कार्ड, आपला अकाउंट नंबर आणि कास्ट आणि 7/12 जास्त नाव असतील तर सहमती पत्र जोडून स्टाम्प पेपरमध्ये सहमतीपत्र लागलं. तुम्ही सोलर मिळालेलं आहे. आता या सोलरचा फायदा कोणकोणत्या कामासाठी करता? आता मका येतो, आता धान येतो, आता 2 पीक आम्ही कमवू शकतो. हां, तर मक्का लागवड केली आहे. आता काय लागलं आहे तुमच्या शेतामध्ये? आता मका लागवड करतो आणि ते पावसाळ्यात जरी आपण घरी टाकण्यासाठी ते सुद्धा आम्ही वापर करतो. आणि दुसरा भाजीपाला जे वांगे गिंगे असतील ते पण आम्ही हवापुरती लावतो. अच्छा अच्छा, छान छान. हे किती ऑनलाईन केल्यानंतर किती दिवसात मिळाला तुम्हाला? तरी आम्हाला 7-8 महिने लागले. हां हां, ऑनलाईन करून ते आम्ही पैसे जेवढे रक्कम आहे ते भरून दिले. अगोदर तुम्हाला 5% रक्कम भरावं लागलं तेव्हा तुम्हाला सोलर मिळाला. या क्षेत्रामध्ये किती लोकांना मिळालेले आहेत? आता या क्षेत्रामध्ये आता या सोगावमध्ये दुधालाच पत्ता मिळाला आहे. हां, त्याच्यानंतर उचलीला आणि आता इकडून आता मैनूर. तुम्हाला असं वाटते का पूर्ण या क्षेत्रामध्ये सर्व लोकांना मिळायला पाहिजे म्हणून? आमच्या असा इच्छुक आहे की सर्व लोकांना लाभ घ्यावा आणि मिळावा असा आम्हाला उद्देश आहे. जेणेकरून मक्का लागवड करतील, भाजीपाला लागवड करतील. जे भाजीपाला जे करते आहे ते आपल्याला विविध शकते बा डबल फसल म्हणून हा देण्यात आता पुन्हा प्रक्रिया सुरूच आहे. जे बाकीच्या लोकांना उर्वरित आहे त्यांना पण असाच मिळाला पाहिजे, हाच लाभ घेतला पाहिजे. मी गोष्टी काही मी सहाय्यक कृषी अधिकारी वेलमागड. तर मी आता फिरत असताना लक्षात आला की इकडे रब्बीच्या पिकं वाढवण्यासाठी म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंचनाचं साधन असणे आवश्यक आहे. तर सिंचन साधन या क्षेत्रामध्ये एबी कनेक्शन म्हणा किंवा लाईट वगैरे सोर्स कमी असल्यामुळे आणि इकडे वोल्ट सेटिंग जास्त असल्यामुळे इकडे एबी कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये ऑइल इंजिनचे त्यांना सांगितलं होतं, परंतु ऑइल इंजिन लावत असताना त्या ठिकाणी डिझेलचे खर्च जास्त येत असल्यामुळे त्यांनी ऑइल इंजिनना लोकांनी नकार दिले. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जर मक्का पीक म्हणजे जारावंडी कथनसूर क्षेत्रामध्ये शेवारीपासून तर जारावंडीमध्ये जर मक्का पीक लागवड करायचं असेल तर यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलर आवश्यक आहे म्हणून आता लोकांनी मागणी केली आणि मी पण लोकांना सांगत असतो की सोलर ऑनलाईन करण्यासाठी म्हणून. सध्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत या क्षेत्रामध्ये सोलर वाटप केलेले आहेत. त्याच्यानंतर कुसुम योजनेअंतर्गत वाटप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मागील त्याला सोलर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांना सोलर मिळत असतात. त्याच्यामुळे आम्ही लोकांना असं सांगत असतो की जास्तीत जास्त लोकांनी हे म्हणजे प्रचार प्रसिद्धी करत असतो. आणि सोलर हे आमच्या योजना नसून
योजना नाही, म्हणजे आमच्याकडे नाही आहे हे परंतु ते MSCBच्या योजना असल्यामुळे त्यांना आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू जसं त्यांना अडचणी येतात त्यांना त्या अडचणीचं मात करून आणि कसं समोर त्यांना लवकर भेटेल असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो, तसं त्यांना सोलर मिळत असतो. आणि या क्षेत्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त मिळावा म्हणून या क्षेत्रात आता इथं दर्तावाही, शेवगाव, मंजुगड आणि सगळ्याचे लोक आलेले आहेत आणि त्यांना आम्ही दाखवलं इथं गुन्हे म्हणून दाखवलेलं आम्ही सोलर मिळाल्यानंतर या क्षेत्रामध्ये जवळपास इथं 5 एकरपर्यंत मक्का लागवड होत आहे आणि 5 एकरमध्ये मक्का लागवड केल्यानंतर खरोखरच त्यांच्या आपलं मैनू नरोटेच्या यांच्या मोठे भाऊ बंधू या ठिकाणी काम करणं सुरू केलेलं आहे. माझी असं अपेक्षा आहे या कसनसूर आणि शेवाळी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोलरच्या ऑनलाईन करावा आणि सोलरच्या ऑनलाईन करण्यासाठी म्हणून त्यांना सेतू केंद्र एक आहे त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन करू शकतात. सेतू केंद्रामध्ये जसा कसनसूरमध्ये आहे, जारावंडीमध्ये आहे, त्याच्यानंतर पुन्हा परत आपण एटापल्लीमध्ये करू शकतो किंवा त्यांना शेतकऱ्यांना पाहिजे त्या ठिकाणी तिथे जाऊन ऑनलाईन करू शकतात. ऑनलाईन करण्यासाठी त्यांना आधार कार्ड, पासबुक, 7/12, कास्ट सर्टिफिकेट SC असतील तर आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जर 7/12मध्ये जास्त नाव असतील तर ते त्या ठिकाणी स्टाम्प पेपर जोडून त्यांना ऑनलाईन करता येते. असं मी सगळ्या लोकांना म्हणजे असं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी सोलरची ऑनलाईन करण्यात यावं. या ठिकाणी मी या परिसरातील शेतकऱ्यांना डेमो दाखवण्यासाठी म्हणून आणलेला आहे. जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो वैर तुझे ठरलो. मी देवनाथ उसेंडे या अशा प्रकारे मग शेतकऱ्यांना सोलर प्लेट मिळाल्यामुळे या नरोटे परिवाराला पण चांगला उत्पादन होत आहे. मक्का लागवड म्हणा किंवा दानामध्ये कमी पाणी आल्यावर पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे चांगल्या प्रकारे होते आणि या क्षेत्रात पण जसं काही शेतकऱ्याला जास्तीत जास्त म्हणजे प्लेट आले तर शेतकऱ्यांना म्हणजे कसं ते एक मदत म्हणा शेतकऱ्यांना म्हणजे भाजीपाला वगैरे पूर्ण म्हणजे आर्थिक या दृष्टिकोनाला म्हणजे चांगलं होईल असं मला म्हणजे खुशीची गोष्ट आहे. या शेतकऱ्यात जास्तीत जास्त लोकांना म्हणजे सौर प्लेट भेटला पाहिजे असं मला वाटतं. तालुक्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त लोकांना मिळायला पाहिजे. पण या क्षेत्रात म्हणा तालुका लेवलमध्ये म्हणा जास्तीत जास्त म्हणजे पैशाच्यामुळे आपण लोक मागे पडत आहोत. त्याच्यासाठी सौर प्लेट मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकरी असल्यामुळे सौर प्लेट जास्तीत जास्त मिळाली पाहिजे असं मला पण वाटतं. शेतकऱ्यांना पण खुशीची गोष्ट असं राहते. कारण की जेणेकरून त्यांनी भाजीपाला लागवड करतील, मक्का लागवड करतील, त्याच्यानंतर पावसाचे खंड पडलं तर त्यावेळेस त्यांनी पाणी देऊन त्यांच्या शेतीमध्ये उत्पादन वाढेल आणि जेणेकरून उत्पादन वाढलं की आपोआप शेतीचा विकास होईल. धन्यवाद. मक्का लागवड केलेलं आहे. दिसारी हारल्या वारी शिवार झालं